नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर, सिद्धिस्थानातील 4थ्या अध्यायावर म्हणजेच स्नेहव्यापत सिद्धीवर एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टीने आणि क्लिनिकल प्रॅक्टिससाठी हा विषय खूपच महत्त्वाचा आहे, कारण यातून स्नेहवस्तीची कार्यप्रणाली, त्यातील संभाव्य उपद्रव आणि त्यावरील अचूक उपचार या सगळ्या गोष्टी अगदी क्लिअर होणार आहेत. चला तर मग वेळ न घालवता थेट सुरुवात करूया. आजची आपली रूपरेषा अगदी सोपी आणि सरळ आहे. आपण काय काय पाहणार आहोत तर औषधी तेलांचे प्रकार आणि ते बनवण्याची पद्धत, अनुवासन बस्तीचे भन्नाट फायदे, त्यानंतर 6 मुख्य उपद्रव आणि त्यांची चिकित्सा, गरम पाण्याचे नियम, काही अत्यावश्यक सूचना आणि शेवटी मात्राबस्ती म्हणजे नक्की काय हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग आपला पहिला मुद्दा सुरू करूया, तेलांचे प्रकार आणि त्यांची निर्मिती प्रक्रिया. कोणत्याही यशस्वी बस्ती उपचाराचा पाया हा योग्य औषधी तेलाच्या अचूक निवडीवरच अवलंबून असतो. आता तुमच्या समोर जो मूळ ग्रंथातील श्लोक आहे ना, तो स्नेहव्यापत सिद्धीचा अगदी बेस आहे. या तेलाच्या निर्मितीचे आणि अनुवासन बस्तीचे सगळे मूलभूत नियम अगदी स्पष्टपणे सांगितले आहेत. पुढील संपूर्ण अभ्यासाचा हाच मुख्य आधार आहे. परीक्षेसाठी काही अत्यंत महत्त्वाची औषधी तेले आपल्याला लक्षात ठेवायचीच आहेत, जसं की दशमूलादी तेल, शतावादी तेल, जिवंत्यादी आणि चंदनादी तेल, मदनफळं व पंचमूळ तेल आणि पिप्पलियादी तसेच विडंगादी तेल. आता हे पाठच करून ठेवा बरं का, कारण दशमूलादी आणि जिवंत्यादी सारखी तेले विविध दोषांचे संतुलन राखण्यासाठी गेम चेंजर ठरतात. पण आता प्रश्न पडतो की ही तेले बनवली कशी जातात, तर याची एक तैलपाक नावाची अगदी काटेकोर पद्धत आहे. यात काय करतात, सर्वात आधी कच्च्या औषधी वनस्पतींचा कल्क म्हणजेच एक प्रकारची चटणी तयार करतात. त्यानंतर क्वाथ म्हणजे औषधी काढा बनवला जातो. मग हा कल्क, क्वाथ आणि मूळ तेल एकत्र केलं जातं आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे ह्या मिश्रणाला तोपर्यंत उकळायचं जोपर्यंत यातलं सगळं पाणी उडून जात नाही आणि फक्त 100% शुद्ध औषधी गुणधर्मांनी युक्त असं तेल उरत नाही. भारी आहे ना? आता आपण दुसऱ्या भागाकडे वळतोय, अनुवासन बस्तीचे फायदे. जेव्हा हे परफेक्ट बनवलेलं तेल योग्य पद्धतीने दिलं जातं तेव्हा शरीरावर काय जादू होते ते पाहूया. अनुवासन बस्तीचे हे फायदे खरोखरच कमाल आहेत. विचार करा, कृश किंवा एकदम अशक्त व्यक्तींमध्ये यामुळे अक्षरशः नवीन प्राण फुंकला जातो. इन्स्टंट ताकद येते. आपली कमर, मांड्या आणि सांधे जे आपल्या शरीराचं पूर्ण भार पेलतात त्यांना यामुळे जबरदस्त स्टेबिलिटी मिळते. आणखी एक मोठा फायदा म्हणजे यामुळे प्रजननाचं सामर्थ्य आणि शुक्राची निर्मिती खूप सुधारते. आणि हो, त्वचेचा रंग उजळतो आणि संपूर्ण शरीराचं मस्त पोषण होतं. थोडक्यात सांगायचं तर अनुवासन बस्ती हा आपल्या अस्थिसंस्थेसाठी एक मजबूत पिलर म्हणून काम करतो. मित्रांनो, आता आपण तिसऱ्या आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवर आलो आहोत. स्नेहबस्तीचे 6 उपद्रव म्हणजेच व्यापत आणि त्यांची चिकित्सा. बस्ती देताना जर काही गडबड झाली तर शरीरात नेमके काय प्रॉब्लेम्स होतात हे समजून घेणं अगदी मस्ट आहे. तुमच्या समोरचा हा तक्ता म्हणजे तुमचा परफेक्ट स्टडी गाईड आहे. हे 6 उपद्रव आणि त्यांची चिकित्सा अगदी तोंडपाठ हवी. पहिला आहे वात. जर तेल वातामुळे अडकलं तर अंग आखडतं, ताप येतो किंवा थंडी वाजते. यावर उपाय काय, तर स्निग्ध, आंबट आणि खारट द्रव्यांचा निरूह बस्ती देणं. दुसरा उपद्रव म्हणजे पित्त. जर पित्त वाढलं असेल तर दाह, लालसरपणा आणि खूप तहान लागते. अशावेळी गोड आणि शांत करणाऱ्या द्रव्यांचा निरूह बस्ती द्यायचा. तिसरा आहे कफ. कफामुळे शरीरात जडपणा, आळस आणि मळमळ जाणवते. यावर तुरट, तिखट आणि कडू द्रव्यांचा निरूह बस्ती एकदम बेस्ट काम करतो. चौथा उपद्रव अन्नामुळे होतो. म्हणजे जर तुम्ही पोटभर जेवल्यावर बस्ती दिला तर उलटी किंवा भयंकर वेदना होऊ शकतात. इथे पाचन औषधे आणि थोडं मृदू विरेचन द्यावं लागतं. पाचवा आहे मलामुळे होणारा अडथळा. मळामुळे तेल अडकल्यास कॉन्स्टिपेशन आणि जडपणा येतो. यावर स्वेदन, फलवर्ती आणि निरूह बस्ती हा उपाय आहे. आणि 6वा उपद्रव आहे अभुक्त. म्हणजे काय, तर अगदी रिकाम्या पोटी बस्ती दिला. यामुळे तेल थेट वर घशापर्यंत जाऊन पोहोचतं. अशावेळी तत्काळ चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडणे किंवा वमन म्हणजेच उलटी करवणे हाच उपाय उरतो. हा टेबल एक्झामसाठी अगदी डोक्यात फिट बसवून ठेवा. चला पुढे जाऊया. आपला चौथा भाग आहे गरम पाण्याचे नियम आणि दैनंदिन गोष्टी. बस्ती दिल्यानंतर शरीराची काळजी कशी घ्यायची हे यात सांगितलं आहे. तुम्हाला माहीत आहे का, बस्तीनंतर गरम पाणी का प्यावं? बघा,
जर तुम्ही नॉर्मल किंवा थंड पाणी प्यायलात तर कफ वाढतो, तेलाचं पचन होत नाही आणि शरीरात एक प्रकारचं जडपणा येतो. पण याउलट जर तुम्ही गरम पाणी म्हणजे उष्णोदक घेतलं तर आत राहिलेल्या तेलाचं अगदी चटकन पचन होतं, कफ दूर होतो आणि वातानुलोमन होतं. म्हणजे वाताची जी नैसर्गिक खालची गती आहे ना, ती एकदम सुरळीत राहते. त्यामुळे बस्तीनंतर गरम पाणी हे मस्ट आहे. आता एक प्रश्न असा येऊ शकतो की काय दररोज अनुवासन बस्ती देता येतो आणि कोणाला? तर हो, देता येतो. पण कोणाला? ज्यांचा वात भयंकर वाढला आहे, ज्यांच्या आहारात सतत वृक्ष आणि कोरडे पदार्थ असतात, ज्यांचा जठराग्नी तीक्ष्ण आग्नी म्हणजे एकदम स्ट्रॉंग आहे आणि जे दररोज भरपूर हेवी व्यायाम करतात. अशाच व्यक्तींना रोज अनुवासन बस्ती देणं योग्य ठरतं, कारण त्यांची बॉडी ते तेल अगदी सहज पचवू शकते. 5वा भाग आहे काही अत्यावश्यक सूचना. क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये यश मिळवण्यासाठी या गोष्टींची काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे. या सूचनांकडे नीट लक्ष द्या. एक म्हणजे कधीही कच्चं किंवा न उकळलेलं तेल बस्तीसाठी अजिबात वापरू नका. दुसरं, रुग्णाचं मलाशय पूर्णपणे रिकामा असताना बस्तीत देऊ नये, नाहीतर तेल वरच्या दिशेने जाऊ शकतं. तिसरं, जर पेशंटला कोणताही त्रास किंवा उपद्रव होत नसेल तर आत राहिलेलं तेल जबरदस्तीने बाहेर काढण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. आणि सर्वात महत्त्वाचा नियम, एकाच वेळी स्नेहबस्ती आणि निरूह बस्ती कधीही देऊ नये. या दोन्हींमध्ये योग्य तो गॅप आणि समतोल असायलाच हवा. मगाशी आपण अभुक्त या उपद्रवाबद्दल बोललो होतो ना. जेव्हा रिकाम्या पोटी बस्ती दिल्याने तेल घशाकडे जातं, त्यावरील आपत्कालीन प्रोटोकॉलचा हा मूळ ग्रंथातील श्लोक आहे. अत्यंत रंजक आणि अचूक वर्णन यात आहे. हा इमर्जन्सी प्रोटोकॉल अगदी क्लिअर आहे. जर तेल घशापर्यंत पोहोचलं तर वेळ न घालवता तत्काळ रुग्णाच्या चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिडकावा करावा आणि थंड हवा द्यावी किंवा औषधी देऊन वमन म्हणजेच उलटी करून आणावी. असं केल्याने तेलाची ती वर जाणारी धोकादायक गती लगेच थांबवता येते. हे खरंच एक लाईफ सेव्हिंग तंत्र आहे. आणि आता आपण आलो आहोत या अध्यायाच्या शेवटच्या आणि सर्वात भारी अशा 6व्या भागाकडे, मात्राबस्तीची व्याख्या आणि त्याचे फायदे. प्राचीन आचार्यांनी मात्राबस्तीची संकल्पना कशी मांडली हे सांगणारा हा अतिशय सुंदर मूळ श्लोक आहे. हा बस्ती म्हणजे बाकीच्या कडक नियमांना फाटा देणारा एक उत्तम पर्याय आहे. मात्राबस्तीची व्याख्या जर सोप्या भाषेत सांगायची झाली तर औषधी तेलाचा म्हणजे स्नेहाचा अगदी कमीत कमी मात्रेत दिलेला डोस म्हणजे मात्राबस्ती. याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य माहितीये काय? यासाठी कोणत्याही कडक पथ्य पाण्याची किंवा डाएटची गरज नसते. तुमचं रुटीन अजिबात डिस्टर्ब होत नाही. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे यामुळे 0 कॉम्प्लिकेशन्स होतात. हा 100% सुरक्षित असा उपाय आहे. याचे फायदे तर विचारूच नका. यामुळे शरीराची ताकद म्हणजेच बल खूप चांगल्या प्रकारे वाढतं आणि शरीराला सुख मिळतं. मलमूत्राचे विसर्जन अगदी विनासायास आणि सहजतेने होतं. जे लोक वयाने वृद्ध आहेत, शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत किंवा खूप चालण्याने आणि कष्टाने पार थकून गेले आहेत, त्यांच्यासाठी हा मात्राबस्ती म्हणजे एक वरदानच आहे. आणि वातविकारांना हळूहळू समूळ नष्ट करण्यासाठी तर हा अत्यंत प्रभावी मानला जातो. तर मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर प्राचीन आचार्यांनी शारीरिक झीज भरून काढण्यासाठी आणि ताकद वाढवण्यासाठी हा असा उपद्रवरहित एकदम परफेक्ट मात्राबस्ती डिझाईन केला होता, तर आजच्या या धकाधकीच्या, तणावाच्या आणि सांधीदुखीने भरलेल्या आधुनिक लाईफस्टाईलमध्ये आपण हा उपाय किती सहजपणे अंगीकारू शकतो याचा नक्की विचार करा आणि हा अभ्यास असाच सुरू ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.